नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो आहोत विटा सांगली येथे आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर प्रवीण काटकर सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे 2017 पासून त्यांनी या क्षेत्रामध्ये आपल्या कामगिरीला सुरुवात केली. त्याच्यामध्ये विशेष करून रेसिडेन्शियल बंगलो असतील, काही अपार्टमेंट्स असतील अशा आणि काही कमर्शियल प्रोजेक्ट्स अशा सगळ्यावर ते काम करतायत. त्यांचा एकंदर हा प्रवास कसा होता, अनुभव कसे होते, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमच्या शहाणपणी शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे अगदी आम्हाला हवंय शाळेपासून, की शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यासाठी प्रेरणा कोणाची मिळाली? का कोणी मित्रांनी सांगितलं, का स्वतःची आवड होती? कसा होता तो सगळा प्रवास? शाळा भूडमध्ये झाली, म्हणजे आमच्या मूळ गावी शाळा झाली आणि तिथून कॉलेज इथं विट्यामध्ये झालं. आणि इंजिनिअरिंगला जाण्यासाठी वडिलांची इच्छा होती अच्छा. आणि आमची पण होती, पण वडिलांची जास्त होती या ओके. क्षेत्रात येण्यासाठी. हं. नंतर मग ॲडमिशन मिळालं सातारला, गौरीशंकर कॉलेजला, सातारा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तिथून मग सुरू झालं इंजिनिअरिंगचं. हां. पण मग तुम्हाला स्वतःला कुठल्या फील्डमध्ये जायचं होतं? दुसरं मला पण याच फील्डमध्ये इथंच जायचं हां, होतं. इथंच मला वाटलं, की जायचं. मनात काही वेगळं होतं नाही, आणि नाही, मनात वडिलांमुळे या काय नाही. फील्डमध्ये यावं लागलं, लहानपणापासून वाटत होतं की आपण असं ह्याच्यात जावं. कन्स्ट्रक्शनमध्ये. अच्छा, व्हेरी गुड. ती आवड असल्यामुळे झालं सगळं ते. वाह! मग पुढचा प्रश्न असा येतो, की सिव्हिल इंजिनिअर बनल्यानंतर पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत एक प्रत्येकाचा स्ट्रगल असतो हां, सिव्हिल स्ट्रगल्स. इंजिनिअरच्या हां. आयुष्यात. तर तो स्ट्रगल तुमच्या आयुष्यात कसा होता? हो. आणि पहिला प्रोजेक्ट कुठला मिळाला? कुणाचा मिळाला? असं कोणाच्या काही रेफरन्सने जास्त मिळाला? स्ट्रगल करावा लागला नाही. बरं. अ, वडिलांची जरा म्हणजे समाजात ओळख ओळख जास्त होती. होय, असल्यामुळे होय. अ, एक थोडे दिवसच मी जॉब केला इथंच एका म्हणजे इंजिनिअर साहेबांकडे. एक 5-6 महिने जॉब केल्यानंतर असंच वडिलांच्या एक मित्रांचं काम भेटलं. हं, हं. अ, वडिलांच्या मित्रांच्या कामापासून सुरुवात झाली. ओके. तिथून पुढे मग ते सुरूच झालं. एक काम झालं की दुसरं, वाह! दुसरं झालं की वाह! तिसरं. ते त्याच्यात असंच. तुमचं खरं यश आहे, की कारण पहिलं हं, काम हं. मिळेपर्यंत पहिले काहीतरी प्रयत्न हां. असतात. त्याच्यानंतर आपण पहिलं काम कसं करतोय त्याच्यावर पुढचे काम होतात. त्याच्यावरती मग आजपर्यंत म्हणजे कोणाची तक्रार नाही, काही नाही, अशा पद्धतीने काम चालू आहे. क्या बात है! 8 वर्ष झाली. हं. 7 ते 8 वर्ष झाली. हो, हो. मग आता येऊया यातल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांकडे या फील्डमधल्या. त्यातला एक प्रश्न आहे, तुम्ही म्हटलात जरी की तक्रार नाही, तरी एक तक्रार हं, कायम असते या हं. फील्डमध्ये काम करताना. ते म्हणजे या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. जास्त. हां. अनस्किल्ड लेबर आपण ज्याला अनस्किल्ड. हां, म्हणतो. हां. तर अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे हं. कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती परिस्थिती साईटवर हाताळता? धोकादायक म्हणजे त्यांना एकतर प्लॅन समजत नाही. हं, त्यात काय रिस्क आहे, हं, म्हणजे हं, काय प्रमाणात ते मटेरियल वापरलं पाहिजे, असं त्यांना काही माहीत नसतं. हं. मग ते त्यांचा ठेकेदार पण तसाच असतोय काम घेणारा. त्याने पण त्या पद्धतीनं काम घेतलेलं असतं ते त्यांच्याकडून. मग आपल्याकडे कसं आहे, लेबर वगैरे सगळे स्किल लेबर वगैरे आहेत सगळे. प्रॉपर त्यांना प्लॅनचं नॉलेज आहे. काय करायचं, काय नाही, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज असल्यामुळं कामावरती पण जास्त काही प्रॉब्लेम येत नाहीत. बरोबर. काम पण चांगल्या पद्धतीचं होतं. होतं ज्या ह्याच्यात. पद्धतीचं लोकांना हवं असतंय काम, हं, हं. त्या पद्धतीचं काम आपण देण्याचा प्रयत्न करतो त्यांना. बरोबर. दुसरं तुम्ही लक्झरियस प्रीमियम बंगलोज पण करता. प्रीमियम त्याप्रमाणे बंगलो अगदी बेसिक एकदम पण काही बंगले केले असतील बेसिक पण सुरुवातीच्या काळात. एकदम अजून पण बेसिक करता. पासूनच आहे. बेसिक एकदम 1000 स्क्वेअर फीट पासून 7 ते 8000 स्क्वेअर फीटची बंगलोंची कामं ओके. चालू आहेत. तर मग त्यातला जे अगदी बेसिकवाले बंगलो असतात, तर हां, हां. अफोर्डेबल आपण ज्याला हां, म्हणतो. हां, हां, तर हां. त्याच्यात एक प्रश्न तुम्हाला कायम असेल हं. क्लायंटकडनं ऐकायला आलेला. ते म्हणजे की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि बजेट एवढ्याच कमी. बजेटमध्ये बसवून द्या. हां. एक इंजिनिअर म्हणून तुम्ही जसं म्हणालात सुरुवातीला, की एका हं. प्रोजेक्टमधून दुसरा प्रोजेक्ट मिळत जातो. बरोबर. त्यामुळे दर्जेदार बांधकाम करावं असं तर तुम्हाला वाटतच हं, असणार. हं, तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा हं, या दोन्हीचा समतोल मग तुम्ही हं. कसा साधता? म्हणजे काम जर छोटं असेल, म्हणजे साधारण एक 1 बीएचके पासून हं, सुरुवात, हं, आपण एक 1 बीएचके पासून सुरुवात करतो ना. हं. 800-900 स्क्वेअर फीट पासून किंवा 1000 स्क्वेअर फीट पर्यंतचं काम म्हणजे छोटंसं काम झालं एकदम. तर त्या कामात काही लोकांचं बजेट असते. तर 1000 स्क्वेअर फीटचं घर बांधतोय म्हणजे त्यांचं बजेट काय असते? हं. एक 14-15 लाख रुपये एवढंच बजेट असते. त्याच्यापेक्षा जास्त पैसे त्यांच्याकडे नसतात. मग त्या 14-15 लाखात आपण त्यांना काय देतोय? हे महत्त्वाचं आहे. त्यात त्यांचं सगळं म्हणजे घरामध्ये टाईल्स म्हणा, म्हणजे प्रॉपर त्यांचं प्लॅनिंग, रूम, टॉयलेट, बाथरूम हे सगळं व्यवस्थित बसवून त्यांना त्यांच्या बजेटमध्ये घर बांधून देता. देण्याचा प्रयत्न आपण करतो. म्हणजे बरं. आणि लोकं ते नाराज पण होत नाहीत. हं. त्यांना म्हणजे मटेरियल असू दे, लाईटपासून जे आपण आपल्या म्हणजे बॉन्डमध्ये लिहून दिलेलं असतं.
स्टॅम्प पेपर होते ते त्यांना आपण त्या पद्धतीने काम करून देतो. बरोबर. बरोबर. पुढचा प्रश्न आता याच्यापेक्षा जरा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन हम्म. एक इंजिनियर म्हणून तुम्हाला जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठलेही मुद्दे किंवा कुठली क्षेत्र येतात ज्या सेक्टरवर ज्या इंडस्ट्रीवर आता काम करण्याची गरज आहे, तर पुढच्या 10-15 वर्षात आपल्याला सांगलीचा सर्वांगीण विकास करायचा असेल, हम्म. तर एक इंजिनियर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात? जास्त करून रोड्स हम्म, हम्म. रोड्स वगैरे आणि नाही, हा फार महत्वाचा मुद्दाच आहे. पहिला जो तुम्ही रोडचा सांगितला, रोडचा, कारण हा, रोड हा एक असा मुद्दा आहे की महत्वाचा. रोडची जर कनेक्टिव्हिटी असेल तर मग हा. त्यातनं इंडस्ट्री येतील, हा, मग गावोगावी त्यातनं रोड चांगले झाले रोड पाहिजे. जातील, ऍग्रिकल्चरचा जो हे हा, असेल सगळं प्रोड्यूस ते पण लवकरात लवकर इकडून तिकडे जाऊ मग शकतं. शेतकरी पण मोठे मोठे घर बांधू शकतात. मग, बरोबर. या साईडला देवराष्ट्र वगैरे त्या साईडला कसं आहे, हम्म. जास्त करून शेतकरी आहेत, पण काही शेतकऱ्यांची शेतजमीन अशी आहेत म्हणजे 20-20 एकर ऊस आहे त्यांच्याकडे. तसं आमच्या भागात नाही. हम्म. आमच्या भागात आम्ही म्हणजे सोनं चांदीवाले लोक जास्त आहेत, त्यांच्या बेसवर काम करतो. काम पण करतो. शेतकऱ्यांनी पण घरं बांधली पाहिजेत ना चांगले चांगले. बरोबर बरोबर. त्यांना पण कसं होतंय, मग त्यांची शेती चांगली असेल तर ते घरं चांगली बांधू हम्म, शकतात. हम्म, हम्म. असा विषय आहे. मग ते बरोबर. जरा शेती डेव्हलप झाली, शेतीवरती विकास झाला, रोड्स म्हणा काय त्यांचं ते काय असेल लँड वगैरे डेव्हलपिंग झालं चांगलं, तर त्यांना पण घरं बांधता येतील चांगली. या तालुक्यात पलूस तालुक्यात शेतकरी भरपूर मोठे घरं बांधतात. 4-5 हजार स्क्वेअर फूटची घरं शेतकऱ्यांची आहेत. वा. मी स्वतः म्हणजे 90 लाख 80 लाख 1 कोटी रुपयेपर्यंत घरं बांधले तिथं. ओके. मग दुसरं आणखीन एक मग पुढचा प्रश्न, आतापर्यंत काम केलेल्यापैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो प्रोजेक्ट करताना तुमचं चांगलं आनंद समाधान पण हो, मिळालं आणि हो. त्यानं तुम्हाला नाव पण मिळालं? तसं सगळ्याच प्रोजेक्ट मध्ये समाधान भेटते, होय. नाव भेटते. हो. म्हणजे असं आपलं कुठेच पाठीमागं काय ठेवत नाही. बरोबर. तिथंच त्या म्हणजे ओनर बरोबर आपले रिलेशन्स चांगले जमवून ते काम करत असतो आपण. आणि आयकॉनिक म्हणल्यानंतर म्हणजे भूड गाव आहे इथून. ते आमचं म्हणजे प्रॉपर गाव भूड आहे. तर त्या गावामध्ये एक बऱ्यापैकी एक 2-3 प्रोजेक्ट असे आहेत की ते बघण्यासारखे आहेत. म्हणजे एकदम प्रॉपर त्याचं सगळं इंटेरियर पासून सगळं एकदम प्रॉपर झालेलं आहे. ओके ओके. म्हणजे एकदम हाय लेवलचे प्रोजेक्ट प्रोजेक्ट एकदम. बरं. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? म्हणजे बऱ्यापैकी आता स्टीलचं कसं होतंय, तर इथं लोक सांगतात हे सिमेंट वापरायचंय तुम्ही, ते स्टील वापरायचंय, हे स्टील वापरायचंय. आम्हाला एवढं काही प्रॉब्लेम नसतोय. म्हणजे आता बऱ्यापैकी सगळ्या स्टीलच्या कंपनी एकाच ठिकाणी. आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो, बाबा आयकॉन इथे आहे, समजा कालिका आहे, राजुरी आहे, काय आहे, 1-2-3 स्टील तर आमच्या जास्त जवळचे आहेत. म्हणजे आयकॉन, राजुरी आणि कालिका जास्त करून आम्ही वापरतो. बाकी आता भरपूर आलेत अजून, मेटरवाला हे ते, पण जास्त करून या 3 स्टीलचं आम्ही नाव त्यांना सांगतो. त्यातनं मग ते सांगतात आम्हाला हे वापरा. काय काय लोक म्हणतात राजुरी वापरा, काय काय म्हणतात आयकॉन वापरा. मग आयकॉनचा तुमचा अनुभव कसा आहे, प्रॉडक्ट म्हणून पण आणि सर्व्हिस म्हणून पण? चांगलं आहे की आता म्हणजे बऱ्यापैकी जास्त अजून यूज नाही केला मी. एक 4-5 साईडवर आयकॉन वापरलं मी. बरोबर आहे. आणि आता अगदी आता म्हणजे वापरायला लागलो. अलीकडे आधी कालिका वापरत, आता त्यात कन्वर्ट करायला लागलोय हळूहळू. मग त्यांना कन्व्हिन्स पण करायला लागते ना लोकांना, एक सवय पडलेली असते. आता अल्ट्राटेक शिवाय वापरायचं नाही म्हणतात आम्हाला सिमेंट. आपल्या भागात अल्ट्राटेक म्हणजे बेस्टच आहे असं. तसं ते हळूहळू कन्वर्ट करायला लागते. आधी मी एसीसी वापरत होतो म्हणजे स्टार्टिंगला करिअरच्या, त्यानंतर मी अल्ट्राटेक मध्ये कन्वर्ट झाल्यापासून अल्ट्राटेक शिवाय सिमेंट घेत नाही. म्हणजे साधारण एक 10 गोणी जर लागायची असल्या तिथल्या तिथे तरी ते अल्ट्राटेकच घेऊन जातो. तसं ते सिमेंट आपल्या स्टीलचं पण हळूहळू कन्वर्ट करायचं चाललंय. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये तुमच्यासारखे जे तरुण इंजिनियर्स येऊ पाहत आहेत, तुमच्यासारखंच त्यांनाही नंतर मोठा करिअर ग्राफ हवाय, तर त्यांच्यासाठी एक सिनियर म्हणून किंवा आणि मित्र म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? सल्ला एकच देईन की या क्षेत्रात फक्त आपलं डोकं शांत पाहिजे आणि पेशन्स पाहिजेत. आणि काम करताना जास्त फायद्याचा विचार न करता, म्हणजे फायदा तर होणारच आहे, आपला फायद्याचा विचार केला पाहिजे, पण काम एकदम चांगलं झालं पाहिजे. ज्याचं काम आपण घेतोय त्याचं काम वेळेत देणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि त्या काम केल्यानंतर त्या मालकाला ते चांगलं वाटलं पाहिजे, ते समाधान झालं पाहिजे त्यांचं. अशा पद्धतीनं ते काम केलं पाहिजे, तरच आपल्याला ते पुढं चेन चालू राहते. त्यांचं काम जर आपण अर्ध्यात बंद पाडलं किंवा काय पैसे द्या, वाढवून द्या, हे करा,
ठरलेले काम आणि ठरलेल्या रकमेत करणं ही आपली जबाबदारी असते. रेट वाढलाय, हे वाढलंय हे सांगून त्यांना काही उपयोग नसतोय बरोबर. मालकांना. सो हे होते इंजिनियर प्रवीण काटकर सर, आणि जसं त्यांनी सांगितलं यशस्वी व्यवसायाची गुरुकिल्ली ते म्हणजे की डोक्यावर बर्फ पाहिजे आणि जिभेवर साखर पाहिजे, तरच तुम्ही उत्तम व्यवसाय करू शकाल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.